नमस्कार, मी रंजना. होमकुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी रेसिपी दाखवणार आहे छोले मसाला आणि थोडीशी वेगळी इथे पुरी दाखवणार आहे. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे अर्धा किलो चणे मी भिजवून घेतलेले आहे. रात्रभर मी भिजवलेले चणे आहेत, व्यवस्थित भिजतात. इथे चण्यामध्ये मला जे शिजत लावायचं आहे ते आहे 1 टोमॅटो, 1 कांदा, 3 ही हिरवी मिरची जी तिखट आहे आणि 5 इथे मी काजू घेतलेले आहे. मसाल्यांमध्ये इथे 1 टीस्पून मी घेतलेले आहे तीळ, 2 टीस्पून इथे घेतलेले आहे धने, 1 इथे खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. खडे मसाल्यांमध्ये 1 तेजपत्ता आहे आणि 1 मोठी विलायची, 4 इथे काळी मिरी आहे आणि 4 इथे लवंग घेतलेले आहेत. तर आता इथे मी गॅसवरती 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये. पाणी आपलं गरम झालेलं आहे. इथे मला हे चणे घालून घ्यायचे आहेत. यामध्येच हा अख्खा स्वच्छ धुवून घेतलेला टोमॅटो घालून टाकणार आहे. 1 कांदा, 5 काजू आणि हे 3 मिरची. इथे कुकरचं झाकण मला चणे शिजेल व्यवस्थित शिजायला पाहिजे तशा मला इथे 3 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत. हे मसाले भाजून घेणार आहे. थोडस इथे तेल घातलं मी. इथे धने व्यवस्थित भाजून झाले. खोबऱ्यासाठी इथे थोडं तेल घालणार आहे. इथे आपल्याला खडे मसाले, यातला 1 तेजपत्ता आपण वाटणामध्ये घेणार आहे. 2 आपण बाजूला काढून ठेवलेले. ते मसाला वाटेमध्ये आपण भाजून घेतलेला आहे. याच्यात थोडीशी कोथिंबीरीच्या काड्या घातल्या आणि एक 7-8 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर हे मसाला थंड होतोय तोपर्यंत इथे आपल्याला कोथिंबीर एकदम बारीक कापून घ्यायची. पीठ मळायच्या आधी आपण हे साहित्य सर्व तयार करून घेऊ. इथे थोडेसे आहेत मेथीची पानं. हे बघा, मेथीचे पानं पण इथे व्यवस्थित बारीकच कापायचे आहेत. इथे आपली कोथिंबीर आणि मेथी व्यवस्थित बारीक कापून झालेली आहे. इथे मी 1 बटाटा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुतलेला आहे मी आणि बारीक किसणीने तो इथे मला किसवायचा आहे. कच्चा बटाटा आहे हा. इथे बटाटा आपला किसून झालेला आहे. इथे एका भांड्यामध्ये 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेते. इथे मी हे 2 वाटी या वाटीच्या मापाने मक्याचं पीठ इथे घालणार आहे. इथे आपल्याला हे मक्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. मका तुम्ही घरी आणून मिक्सर वरती सुद्धा बारीक करू शकता किंवा मक्याचं पीठ मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे. इथे किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे, बारीक कापलेली मेथी आणि बारीक कापलेली कोथिंबीर. इथे आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेऊन थोडं थोडं पाणी घालून आणि आपल्याला हे पीठ मळायचं आहे. इथे आपण अर्धा टीस्पून तेल उंड्यावरती इथे व्यवस्थित लावून आणि परत एकदा थोडंसं मळून आणि बाजूला ठेवायचं आहे. कडक उंडा हा मळलेला आहे. इथे कुकर आपला थंड झालेला आहे. चणे इथे व्यवस्थित शिजलेले आहे. यातला आपल्याला टोमॅटो आणि काजू हे बाजूला काढून घ्यायचे. काजू पण आपल्याला इथे हे बघा वेगळे काढायचे आहेत बाजूला. मिरची पण आपण इथे काढून घेतली. टोमॅटोची आपल्याला साल बाजूला काढायची आणि हे सगळं आपल्याला आपल्या वाटणाबरोबर इथे वाटून घ्यायचं आहे. भाजून घेतलेले मसाले
हे गरम असल्यामुळे थोडंसं गार पाणी टाकून आणि हे व्यवस्थित वाटून घेणार आहे मी. बारीक आपल्याला हे वाटण करायचं. इथे पाणी घालून आपला मसाला व्यवस्थित बारीक केलेला आहे. इथे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे मी. 3 चमचे इथे मी तेल घातलेले. तेल व्यवस्थित गरम झालेले आहे. तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे. आपल्याला इथे काही मसाले घालून घ्यायचे. 2 चिमटे इथे मी घेतलेला आहे हिंग. 2 चमचे इथे मी भरडा मसाला घालणार आहे. याची रेसिपी माझ्या चॅनल वरती आहे. अर्धा टीस्पून मी इथे हळद घालणार आहे. 2 चमचे इथे घालणार आहे रस्सा भाजीचा मसाला. थोडंसं पाणी घालून याला मसाले एकजीव करून शिजून घेणार आहे थोडीशी 2 ते 3 मिनिटं. इथे मसाला आहे बघा. 2 ते 3 मिनिटांमध्ये व्यवस्थित इथे तेल सुटतं मसाल्याला. इथे आता हे उकडलेले चणे मसाल्यात घालून घ्यायचे. थोडंसं इथे पाणी घालायचंय. इथे चवीपुरतं मीठ घालून त्याला व्यवस्थित एक उकळी येऊ द्यायची. इथे आपल्या भाजीला व्यवस्थित उकळी आलेली आहे. इथे कोथिंबीर आपण घालून घेऊ. इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. तेल इथे गरम करत ठेवायचं आहे. गॅस मी इथे मिडियम ठेवणार आहे कारण आपल्याला इकडे पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत. व्यवस्थित आपलं पीठ 5 ते 6 मिनिटे इथे झालेली आहेत. परत एकदा व्यवस्थित त्याला मळून घेऊ. छोटे छोटे आपण इथे एक साइजचे गोळे तयार करून घेऊ. थोडंसं पीठ लावलेलं आहे आपण याला. इथे तेल व्यवस्थित गरम झालेले आहे. फुल गॅसवर आपण तेल गरम करत ठेवलं नव्हतं. मिडियम गॅसवरती ठेवलेलं होतं कारण एकदम पुरी टाकल्याबरोबर कलर लाल येतो म्हणून आपण मिडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचंय. हे बघा एकदम छान कलर आपल्या पुरीला इथे येतो. अशा सर्व पुऱ्या इथे मी तळून घेणार आहे. इथे आपली भाजी आणि पुरी तयार आहे. खरंच खूप छान झालेली आहे. थोड्याशा वेगळ्या फ्लेवरची पुरी आणि मसाले ज्या पद्धतीने कुकरमध्ये घालून आणि मिक्सरमध्ये बारीक करून भाजी बनवलेली आहे. मसाला छोले खरंच खूप छान झालेले आहेत. या पद्धतीने नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. बाय बाय. माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती
प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता.